चला मित्रांनो, आता आपण महाराष्ट्राचं नंबर 1 YouTube चॅनल नीट JEE MCQ विवेक डोले ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजेच डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक एलिमेंट साठी आपण काही 10 MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत KMNO4 या टॉपिक वर. आता KMNO4 हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट मध्ये. त्यावरचे आपण जेव्हा ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करू तर तो टॉपिक एकदम क्लिअर होऊन जाईल. आता याच सोल्युशनच्या खाली मी हे जे व्हिडिओ सोल्युशन देऊन राहिलो याच खाली एक गुगल फॉर्मची मी लिंक दिलेली आहे टेस्टची. ती टेस्ट पहिले सोडवा आणि तुम्हाला जे क्वेश्चन येत नसेल त्याचे डाऊट हे जे मी सॉल्व्ह केलेले आहे युट्यूबवर ते पाहून तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर करू शकता. ठीक आहे, सबस्क्राईब करा चॅनलला आणि बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा शेअर करा. आता आपण आपल्या टेस्टवर येऊया. चला मित्रांनो, आता आपण KMNO4 वरची टेस्ट नंबर फर्स्ट पाहूया. KMNO4 मधला जो पहिला क्वेश्चन आहे, ऑन ऍडिशन ऑफ स्मॉल अमाउंट ऑफ KMNO4 टू द कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अ ग्रीनी oily compounds is obtained which is highly explosive in nature. Identify the compounds formed in the following. ऑप्शन ए आहे Mn2O7, ऑप्शन बी आहे MnO2, ऑप्शन सी आहे MnSO4 आणि ऑप्शन डी आहे Mn2O7. काय सांगितलेलं आहे? ऍडिशन ऑफ स्मॉल अमाउंट ऑफ KMNO4. जेव्हा तुम्ही KMNO4 ऍड करसाल, KMNO4 कशात ऍड करसाल? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये ऍड करसाल. तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये जेव्हा ऍड करसाल तर एक ऑइली एक्सप्लोजिव्ह केमिकल कंपाऊंड तयार होत असतो. तर तो असतो मॅग्नीज ऑक्साईड Mn2O7 प्लस साइड प्रोडक्ट काय तयार होते तुमचा KHSO4 आणि प्लस H2O तयार होते. अशी ही रिएक्शन आहे ऍक्च्युली. आपण इथे टॉईस करतो, इथे टॉईस करतो. तर हा जो कंपाऊंड आहे हा एक्सप्लोजिव्ह केमिकल कंपाऊंड तयार होत असतो. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर कोणतं राहणार आहे तुमचं? ए हे याचं करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. पोटॅशियम पर मॅग्नेट ऍक्ट ॲज ए ऑक्सिडायझिंग एजंट इन न्यूट्रल, अल्कलाइन as well as acidic medium. The final product obtained from it in the three conditions are respectively. ऑप्शन ए आहे MnO2 आणि Mn प्लस डायपॉझिटिव्ह. ऑप्शन बी आहे MnO4 डायनिगेटिव्ह, Mn ट्रायपॉझिटिव्ह, Mn डायपॉझिटिव्ह. ऑप्शन सी आहे MnO2. ऑप्शन सी मधलं दुसरं आहे MnO4 डायनिगेटिव्ह आणि Mn ट्रायपॉझिटिव्ह. ऑप्शन डी मध्ये MnO4 आणि Mn डायपॉझिटिव्ह. सांगायच्यातलं करेक्ट आन्सर कोणता आहे? पोटॅशियम पर मॅग्नेट ऍक्ट ॲज ए ऑक्सिडायझिंग एजंट इन न्यूट्रल अँड अल्कलाइन मीडियम. जसं तुम्हाला माहिती आहे की न्यूट्रल आणि अल्कलाइन मीडियम मध्ये जर आपण याची रिएक्शन्स लिहिली, न्यूट्रल किंवा अल्कलाइन मीडियम मध्ये जर याची रिएक्शन्स लिहिली तर कशी लिहिणार आहोत? KMNO4 ची रिएक्शन्स. KMNO4 जेव्हा आपण न्यूट्रल कंडिशन्स मध्ये लिहितो म्हणजे H2O च्या फॉर्म मध्ये H2O आपण ऍड करू तर 3 इलेक्ट्रॉन्स ते गेन करतात आणि 3 इलेक्ट्रॉन्स गेन करून तो कशात कन्वर्ट होत असते? MnO2 प्लस 4OH निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट होत असते. तर अशा प्रकारे, तर आता इथे 4OH झाल्यामुळे आपण इथे काय करू? टॉईस करू. अशा प्रकारे तर हे जे रिएक्शन्स आहे यामध्ये याचा बाय प्रॉडक्ट राहणार आहे न्यूट्रल किंवा अल्कलाइन मीडियम मध्ये हा. आता जेव्हा ऍसिडिक कंडिशन्स असते तेव्हा ऍसिडिक कंडिशन्स मध्ये आपण काय करत असतो? MnO4 निगेटिव्ह प्लस काय करणार आहोत? 8H पॉझिटिव्ह प्लस 5 इलेक्ट्रॉन्स गिव्स राईज टू कशातनी कन्वर्ट होत असते? हे Mn डायपॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होत असते प्लस 4H2O यांच्यापासून तयार होत असते. ही ऍसिडिक मीडियम मधली रिएक्शन्स आहे. याचं कन्वर्शन +7चं कन्वर्शन +5 मध्ये होत असते. नॅचरली इथे बाय प्रोडक्ट तुमचा Mn डायपॉझिटिव्ह. त्याच्यामुळे न्यूट्रल आणि अल्कलाइन मीडियम मध्ये MnO2 आणि ऍसिडिक मीडियम मध्ये Mn डायपॉझिटिव्ह. म्हणून याचं करेक्ट आन्सर तुमचं कोणतं राहणार आहे? ए हे याचं करेक्ट आन्सर राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट तिसरा क्वेश्चन तुमच्या समोर येतोय. इन ऍसिडिक मीडियम 1 मोल ऑफ KMNO4 मोनोनिगेटिव्ह ऍक्सेप्ट हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द रेडॉक्स प्रोसेस. ऑप्शन ए आहे 1, ऑप्शन बी आहे 3, ऑप्शन सी आहे 5, ऑप्शन डी आहे 6. आता आपण ऍसिडिक मीडियम मध्ये MnO4 ची रिएक्शन्स आपल्याला माहिती असली पाहिजे. 8H पॉझिटिव्ह प्लस 5 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स तो ऍक्सेप्ट करतो आणि कशात कन्वर्ट होतो? Mn डायपॉझिटिव्ह प्लस 4H2O मध्ये कन्वर्ट होत असते. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की इथे 1 मोल ऑफ
MnO4 निगेटिव्ह किती मोल इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करतो? 5 मोल इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करतो आणि कशात कन्वर्ट होतो? Mn डायपॉझिटिव्ह मध्ये. म्हणून याचा करेक्ट आन्सर कोणतं येणार आहे तुमचं? सी हे याचं करेक्ट आन्सर राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. द करेक्ट फॉर्म्युला ऑफ पर मॅग्निक ऍसिड इज. पर मॅग्निक ऍसिडचा करेक्ट फॉर्म्युला विचारला गेलेला आहे. ऑप्शन ए आहे HMnO4, ऑप्शन बी आहे HMnO5, ऑप्शन सी आहे H2MnO4 आणि ऑप्शन डी आहे H2MnO3. आता तुम्हाला माहिती आहे पोटॅशियम पर मॅग्नेटचा फॉर्म्युला असा आहे. तर पर मॅग्निक ऍसिडचा फॉर्म्युला काय राहणार आहे? HMnO4 हा पर मॅग्निक ऍसिडचा फॉर्म्युला राहील. म्हणून याचं करेक्ट आन्सर तुमचं कोणतं राहणार? ए हे याचं करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर नेक्स्ट पहा. वेन KMnO4 रिएक्ट विथ ऍसिडिफाईड FeSO4. KMnO4 ची रिएक्शन जेव्हा आपण ऍसिडिफाईड FeSO4 सोबत केलेली आहे. ओनली FeSO4 इज ऑक्सिडाइज. ऑप्शन बी आहे ओनली KMnO4 इज ऑक्सिडाइज. ऑप्शन सी आहे FeSO4 इज ऑक्सिडाइज, KMnO4 इज रिड्यूस आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दिस. सर्वांना माहिती आहे की जेव्हा ऍसिडिक कंडिशन असते त्यावेळेस हा +7चं कन्व्हर्शन कशात होत असते? +2 मध्ये कन्व्हर्शन होत असते. म्हणजेच याचं काय होणार आहे? रिडक्शन होणार आहे स्वतःचं. हा स्वतः काय होणार आहे? रिड्यूस होणार आहे. पण तो दुसऱ्याला ऑक्सिडाइज करणार आहे. आणि जो FeSO4 आहे त्यामध्ये Fe डायपॉझिटिव्हला तो कशात कन्वर्ट करते? Fe ट्रायपॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करते. म्हणजे यांच्याकडून तो 5 इलेक्ट्रॉन गेन करतो. म्हणजे याला ऑक्सिडाइज करते. आणि म्हणून आपण सांगत असतो की याचं करेक्ट आन्सर काय आहे? की सी FeSO4 is oxidized and KMnO4 is reduced. म्हणून याचं करेक्ट आन्सर येईल तुमचं सी हे याचं करेक्ट आन्सर येईल. त्यानंतर नेक्स्ट 6 नंबरचा क्वेश्चन आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज रिड्यूस बाय हायड्रोजन पेरॉक्साइड इन ऍसिडिक मीडियम. यापैकी कोण रिड्यूस होणार आहे? हायड्रोजन पेरॉक्साइड. हायड्रोजन पेरॉक्साइड आपल्याला माहिती आहे याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर हा कशात कन्वर्ट होतो? H2O+O2 अशा प्रकारे रिड्यूस होत असतो. तर असं रिडक्शन करण्याचं काम कोण करत असते? ऍसिडिक कंडिशन्स मध्ये पोटॅशियम पर मॅग्नेट करतो. तो त्याला स्वतः +7चं कन्व्हर्शन +2 मध्ये होते, पण याला तो काय करतो? रिड्यूस करतो. आणि म्हणूनच याचं करेक्ट आन्सर तुमचं कोणतं येणार आहे? ए हे याचं करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. विच ऑक्साइड्स ऑफ मॅग्नीज इज एम्पोटरिक. यापैकी कोणता ऑक्साइड मॅग्नीजचा एम्पोटरिक आहे? तर लक्ष ठेवा मॅग्नीज ऑक्साइड जो आहे तो असतो बेसिक. हा सर्वात छोटा ऑक्साइड आहे आणि यांच्यामधली बॉन्डिंग असते आयोनिक टाइपची बॉन्डिंग असते. लक्षात ठेवायचं आहे. आणि जसं जसं ऑक्सिडेशन स्टेट वाढत असते तसं कोव्हॅलंट बॉन्डिंग वाढत असते. म्हणजेच Mn2O7 हा ऍसिडिक ऑक्साइड आहे. काय आहे? ऍसिडिक ऑक्साइड आहे. आणि यामधला जो MnO2 आहे हा एम्पोटरिक ऑक्साइड आहे. काय आहे? एम्पोटरिक ऑक्साइड आहे. म्हणून आपल्याला काय विचारलंय की एम्पोटरिक ऑक्साइड कोणता आहे याच्यातला? त्याच्यातला हा ऍसिडिक कॅरेक्टरही दाखवतो आणि बेसिक कॅरेक्टरही दाखवतो. आणि म्हणून MnO2 इज अ एम्पोटरिक इन नेचर. म्हणून याचं करेक्ट आन्सर तुमचं कोणतं राहणार आहे? ए. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर येतो. विच वन ऑफ द फॉलोइंग ऑक्साइड इज आयोनिक. आताच सांगितलं मी की ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट कमी असते म्हणजे लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट वाले जे मेटल असते ते आयोनिक टाइपचे कंपाऊंड तयार करत असतात. त्यामुळं यामधलं करेक्ट आन्सर कोणतं राहणार आहे तुमचं? ए हे याच्यातलं काय राहणार आहे? करेक्ट आन्सर राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. इन अन अल्कलाइन कंडिशन्स KMnO4 रिएक्ट ॲज फॉलोज. अल्कलाइन कंडिशन्स मध्ये KMnO4 रिएक्ट होऊन 1 नेसेंट ऑक्सिजन तयार करते. इथे +7चं कन्व्हर्शन +6 मध्ये होते. म्हणजे 1 इलेक्ट्रॉनचा चेंज होत असतो. नंतर विचारलाय देअरफॉर द इक्विव्हॅलंट वेट विल बी. या रिएक्शन्स मध्ये KMnO4चं इक्विव्हॅलंट वेट किती असणार आहे? ऑप्शन ए आहे 31.5, ऑप्शन बी आहे 52.7, ऑप्शन सी आहे 72.0 आणि ऑप्शन डी आहे 158. इक्विव्हॅलंट वेट काढण्याचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. काय? मॉलिक्युलर वेट अपॉन N फॅक्टर. N फॅक्टर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस ऑर गेन ड्युरिंग द रिडॉक्स रिएक्शन्स. तर इथे N फॅक्टर किती आहे? 1. त्याच्यामुळे मॉलिक्युलर वेट असते 158 आणि त्याचं N फॅक्टर आहे 1 आणि त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर या रिएक्शन्स मधलं काय राहणार आहे? डी हे इक्विव्हॅलंट वेट राहणार आहे KMnO4चं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इक्विव्हॅलंट वेट ऑफ KMnO4 ऍक्टिंग an oxidant in acidic medium is equal to. ऑप्शन ए आहे मॉलिक्युलर वेट ऑफ KMnO4, ऑप्शन बी आहे 1/2,
molecular weight of KMnO4? Option C आहे 1/3 molecular weight of KMnO4 आणि ऑप्शन डी आहे 1/5 molecular weight of KMnO4. सर्वांना माहिती आहे की आताच मी सांगितलं की इक्विव्हॅलेंट वेट काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय एन फॅक्टर. तर आपण एन फॅक्टर आता काढू. तर एन फॅक्टर्स महत्वाचं आहे आपल्यासाठी. तर आपण ऍसिडिक कंडिशन्स मध्ये मी आपण सांगितलं आहे की MnO4 हा 8H पॉझिटिव्ह प्लस 5 इलेक्ट्रॉन्स गेन करतो आणि कशात कन्वर्ट होतो, Mn डाय पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होतो प्लस 4H2O. आता या रिएक्शन्स मध्ये हा जो 1 मोल KMnO4 आहे तर हा ऍक्च्युली जेव्हा दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतो तेव्हा किती इलेक्ट्रॉन गेन करतो, 5 मोल इलेक्ट्रॉन्स गेन करतो. म्हणजे एन फॅक्टर किती आहे याच्यातला 5 आहे. आणि त्याच्यामुळं इक्विव्हॅलेंट वेट काढत असताना मॉलिक्युलर वेट जर आपण घेतलं तर मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय काय होणार आहे 5, म्हणजे m/5 हे त्याचं करेक्ट आन्सर राहणार आहे. म्हणून 1/5 हे मॉलिक्युलर वेट ऑफ KMnO4 राहील आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर राहणार आहे तुमचं डी हे करेक्ट आन्सर राहणार आहे. हे जी टेस्ट आता तुम्ही ऐकलेली आहे याचीच गुगल फॉर्मची लिंक मी खाली सोडवण्यासाठी दिलेली आहे. मी सुरुवातीला सुद्धा सांगितलेलं आहे. तर हे सोडवा पहिल्यांदा आणि मग हे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह झाले हे समजून घ्या. म्हणजे तुमचा जो डाऊट असेल तो क्लिअर होऊन जाईल. आणि एकदम टफ क्वेश्चन्स आहेत. KMnO4 जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं असेल, माझे 4ही व्हिडिओ पहिले जर ऐकले असतील व्हिडिओ फॉर्म मधले, थिअरी जी मी तुम्हाला क्लिअर केलेली आहे ती जर ऐकली असेल तर तुम्हाला इक्विव्हॅलेंट वेट वर कसाही क्वेश्चन आला तर तो सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, तुम्हीही पहा, तुमच्या मित्रांनाही ह्या गुगल फॉर्मच्या टेस्ट शेअर करा आणि हे सर्व युट्यूबवर मी फ्री प्रोव्हाइड करून राहिलेलो आहोत. ठीक आहे, आपण फ्री भेटलेलं विचारात घेत नाही आणि पेड वर्षन आपल्याला घेण्यात आनंद असतो. तर तुम्ही निश्चितच माझे जे टेस्ट आहे ह्या जर व्यवस्थित केल्या तर तुम्ही सॅटिस्फाईड असाल की चांगल्या टाईपचे क्वेश्चन सर प्रोव्हाइड करतात म्हणून. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बाकीच्या मित्रांमध्ये सुद्धा ह्या गुगल फॉर्मच्या टेस्ट शेअर करा. थँक्यू.